राजकीय पक्ष आपली भूमिका मांडत असताना नेमका कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये काय लूपहोल्स असतात किंवा काय अडचणी येतात हे आपल्याला कळलं. म्हणजे त्यांच्या एका वाक्यातनच कळलं. आज मी काही त्या विषयात मी फार आता जाणार नाही, कारण तो आजचा विषय नाहीये. परंतु थोडा वेळ द्यावा लागेल. नेमकं काय घडलेलं होतं, काय त्यावरती नोट होती, कारण त्याला शेवटी असं की आपण काही परवाना तर दिलेला नाही, पण नेमकं याच्यामध्ये काय घडलं होतं हे कळायला थोडासा वेळ कविताजी आपल्याला द्यावा लागेल. बरं, फक्त आता मी तुम्हाला माझ्याकडे जी कागदपत्र उपलब्ध आहेत, समाज माध्यमांवर जी कागदपत्र उपलब्ध आहेत, कारण एरवी भाजपकडे विरोधकांच्या बाबतीत किंवा स्वतःच्या पक्षाच्या बाबतीत सुद्धा कुठलीही कागदपत्र सहज उपलब्ध असतात. आता भाजपकडे गृह खातं असताना सुद्धा तुम्ही असं म्हणताय की तुमच्याकडे कागदपत्र अजून उपलब्ध झालेली नाहीयेत. याच्याबद्दल मला आश्चर्य वाटते, कारण हे काय आजचं प्रकरण नाहीये, आठवडाभर माध्यमांमध्ये गाजते. गृहराज्यमंत्र्यांनी आदेश देताना असं म्हटलंय की अपिलार्थीचा अपील अर्ज मंजूर करण्यात येतोय. पोलीस आयुक्त पुणे शहर दिनांक 20 जानेवारी 2025 चा आदेश रद्द करण्यात येतोय. हा आदेश काय होता? हा आदेश हा होता की निलेश घायवळच्या भावाला बंदुकीचा परवाना देण्यात येऊ नये असा पोलिसांचा आदेश होता, पुणे पोलिसांचा, ज्याला हे अपील करण्यात आलं होतं. आणि तिसरा आदेश आहे, पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी अपिलार्थी यांना विहित कार्यपद्धती अवलंबून शस्त्र परवाना देण्याबाबत पुढची आवश्यक कार्यवाही करावी. आता ज्या मुद्द्यामुळे सध्या योगेश कदम यांची सुटका होते तो मुद्दा इतकाच आहे की जिथं पोलिसांनी पुढची आवश्यक कार्यवाही करावी असं सांगितलं होतं ती पोलिसांनी केलेली नाही. त्याच्यासाठी मला वाटते 6 महिन्यांचा कालावधी, जैन सर बरोबर आहे ना, 6 महिन्यांचा कालावधी असतो ना त्यांच्याकडे? नाही, कालावधी काय नाही, ते एकदा शासनाची ऑर्डर आले की त्यांना लगेच द्यावा लागतो, पण त्यांनी बहुतेक ऑब्जेक्शन घेतला असावा पुन्हा एकदा असं वाटतंय.